महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणात हलचल आहे। खरं तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा टप्पा जवळ आलाय। म्हणजेच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतायत। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपनं आतापर्यंत असा स्पष्ट संकेत दिलेला नाहीये की भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार की पुन्हा महायुतीच्या बॅनर खाली मैदानात उतरणार। पण जागा वाटप, स्थानिक समीकरण आणि गटातल्या स्पर्धेमुळे एकत्र लढणं कठीण जातंय हे नक्की। आणि याच सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस एक असा नवा मोहरा मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मंगळवारी म्हणजेच आज 1 जुलै रोजी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवड केली जाणार असल्याचं 2 दिवसापूर्वी सांगितलं गेलं होतं। भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता चव्हाणांची वर्णी लागणार आहे। एकेकाळी मंत्रिपदाची धुरा असणाऱ्या रवींद्र चव्हाणांच्या हाती आता पक्ष संघटनेची सूत्र असणार आहेत। येत्या काळात पक्ष संघटनेच्या बळकटीसोबतच युवा कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी व त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं नवं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघटनात्मक गती आणण्याच्या रणनीतीवर जोमानं पुढे जाते। मंत्रालयाच्या हालचाली, युवा व महिला कार्यकर्त्यांना संघटित करणं तसंच महायुतीतल्या भूमिका यामध्ये समतोल राखत पक्षाने लक्ष केंद्रित केलंय। मुख्यमंत्र्यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांना स्थान न मिळाल्यानं ते नाराजही झाले नव्हते। शांतपणे पक्षाच्या निर्णयाचं त्यांनी पालन करून त्यांनी सक्तीकडे तोंड न वळवता संघटनात्मक जबाबदाऱ्या स्वीकारल्या, ज्यामुळे पक्षानं त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्यांसाठी प्रचंड विश्वास ठेवला असल्याचं बोललं जातंय। रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदी ठळकपणे उमेदवारी नसली तरी संयमीपणे भूमिका जाणवत पक्षाचे धोरण स्वीकारले। यामुळे त्यांच्यावर पक्षाच्या सामर्थ्य, संघटनात्मक बांधणी व युवा कार्यकर्त्यांच्या प्रेरणेचे ताबा सोपवण्यात आलाय। महायुतीच्या या महत्त्वाच्या काळात त्यांच्या संघटनात्मक क्षमतेवर बऱ्याच अपेक्षा ठेवण्यात येत आहेत। रवींद्र चव्हाण हे कार्यक्षम, परिणाम प्रेरित आणि संघटनात्मक दृष्ट्या दक्ष राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात। मंत्रिमंडळ न मिळाल्यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण झालाय, परंतु प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती ही भाजपची रणनीतिक दिल्लीतून जाणीवपूर्वक केलेली पाऊल आहे असंही बोललं जातंय। आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चाही सर्वत्र होत आहेत। रवींद्र चव्हाण यांची संयमी, संवादात्मक आणि प्रखर राजकीय समजूत असलेली भूमिका ही आगामी काळात भाजपसाठी निर्णायक ठरू शकते। तरीही येणारा काळ जरी त्यांची सत्व परीक्षा घेणारा असला तरी पक्षांनी टाकलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे हे नक्की।